मी आहे टाटा सिएरा 2025 जी नवीन लॉन्च झालेली आहे तिच्यासोबत मला पटकन तुम्हाला दाखवते या नवीन टाटा सिएरा मध्ये काय काय आहे। इकडे बघाल संपूर्ण नवीन ग्रिल, ज्यांना कोणाला जुनी टाटा सिएरा माहिती आहे त्यांना लगेच समजेल समोरच्या साइडनी काय काय बदललंय। नवीन प्लश ग्रिल आहे इथे बॅजिंगच्या सोबत आणि त्यानंतर इकडे एलईडीज जे आहेत ते पण एक नवीन लुक देतात। कलर जर तुम्ही बघाल दोन टाइपचे कलर्स दिसतील ह्याच्यामध्ये, एका साइडनी तो ग्रे दिसतो एका साइडनी ग्रीन दिसतो। आय डोंट नो एक्झॅक्टली ह्याच्यातल्या टोनचं नाव काय आहे। इकडे व्हील्स जर बघाल व्हील्स पण संपूर्णपणे बदललेले आहेत। हाईट आहे ती थोडीशी कमी वाटते जुन्या टाटा सिएराच्या कंपॅरिझन मध्ये। इकडचे जे डोर बॅजेस आहेत ते स्लाइटली वेगळे आहेत आणि इंटिरियर्स जर बघाल इंटिरियर्स मध्ये बरेच चेंजेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग व्हील पासून पॅनोरामिक स्क्रीन जी आहे ती समोरची जर स्क्रीन बघाल तर ती पॅनोरामिक स्क्रीन आहे ड्रायव्हर साठी पण आणि पॅसेंजर साठी पण। स्टिअरिंग व्हील पण संपूर्णपणे नवीन आहे, व्हेंटिलेटेड सीट्स आहेत आणि आतला जो डॅशबोर्डचा फील आहे दोन वेगवेगळ्या टेक्स्चर्स सोबत आणि कलर्स सोबत आहे, संपूर्णपणे प्रीमियम दिसते त्यात। पॅनोरामिक रूफ आहे, संपूर्णपणे पॅनोरामिक रूफ आहे जेणेकरून आतमध्ये बसणाऱ्या पॅसेंजर सीट मधनं सुद्धा तुम्ही सगळीकडे पाहू शकाल। लुक प्रमाणे जर बघाल तर टाटा सिएरा अजून पण जुना लुक त्यांचा मेंटेन करते। इकडे जर तुम्ही बूटच्या टुवर्ड्स याल इलेक्ट्रॉनिक्स ऍड केले, ही बॅजिंग आहे, पटकन मी तुम्हाला दाखवते। ह्याचा बूट ओपन ऑटोमॅटिक बूट सिस्टम आहे। ह्या ज्या सीट्स आहेत इथल्या ह्या संपूर्णपणे फोल्डेबल आहेत जेणेकरून ही बूट स्पेस जी आहे ती तुम्ही वापरू शकाल। ह्याच्यात एक्झॅक्टली किती लिटर्सची आहे ते अद्याप तरी माहिती नाहीये, पण इलेक्ट्रॉनिक सोबत हे संपूर्णपणे नवीन दिसतंय। बंद करूया बूट। तुम्ही मला पटकन कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला नवीन टाटा सिएरा कशी वाटली आणि अजून तुम्हाला याबद्दल काय माहिती करून घ्यायचंय।